आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा बाथरूम स्वच्छ करणं गरजेचं आहे. पण अनेकदा बाथरूम स्वच्छ करताना आपण नळांकडे लक्ष देत नाही आणि काही काळानंतर हे नळ गंजल्याचे दिसून येते. नळ स्टेनलेस स्टील किंवा लोखंडापासून बनलेले असतात. बाथरूम आणि स्वयंपाकघरातील नळ दररोज स्वच्छ करून टॅप चमकदार आणि आकर्षक बनवता येतो. पण अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळं या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी नळावर पाण्याचे डाग आणि गंज दिसू लागतात, जे चांगले दिसत नाही. तसेच तुमचे बाथरूम कितीही स्वच्छ असले तरी नळ गलिच्छ आणि गंजलेला असेल तर ते घाण दिसते. आजकाल बहुतेक घरांमध्ये किचन सिंक आणि बाथरूममध्ये स्टीलचे नळ बसवले जातात. हे नळ आकर्षक दिसतात, पण पाण्याच्या अतिवापरामुळे ते लवकरच घाण आणि गंजलेले दिसू लागतात. म्हणून स्टीलचे नळ स्वच्छ करण्यासाठी काही साध्या घरगुती वस्तू वापरल्या जाऊ शकतात. कमी कष्टात स्टीलचा टॅप नवीनसारखा दिसू लागतो. तर कसा? चला बघूया. शॅम्पूच्या मदतीने तुम्ही गंजलेल्या टॅपला चमक बनवू शकता. यासाठी फॉईल पेपरवर शॅम्पू लावा आणि घाणेरड्या नळावर घासून घ्या. काही वेळाने पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. या सोप्या टिप्सने तुम्ही घरातील नळ साफ करू शकता. नळ खरंच चमकतो. पांढरा व्हिनेगर प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतो. चायनीज पदार्थांची चव वाढवण्यासोबतच ते टॅपवरील डाग आणि गंज साफ करण्याचे कामही करू शकते. मग पेस्ट तयार होईपर्यंत व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात मिसळा. त्यानंतर ब्रश किंवा कापडाच्या मदतीने ही पेस्ट नळावर लावा. काही वेळ नळावर राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. नळ खरंच चमकू लागतात. लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक ॲसिड असते, जे गंज काढण्यास मदत करते. गंजलेला नळ साफ करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ समान प्रमाणात मिसळा आणि ही पेस्ट प्रभावित भागावर लावा. ते लागू करण्यासाठी ब्रशचा वापर केला जाऊ शकतो. ही पेस्ट सुमारे 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने टॅप स्वच्छ करा. ही प्रक्रिया आठवड्यातून 2दा पुनरावृत्ती केली जाऊ शकते. ॲल्युमिनियम फॉईल हा गंज काढण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. फॉईल हा एक मऊ धातू आहे, जो गंज काढण्यासाठी आश्चर्यकारक कार्य करतो. टॅप साफ करण्यासाठी जाड फॉईल कोटिंग बनवण्यासाठी ॲल्युमिनियम शीट किंवा फॉईल 4 वेळा फोल्ड करा. यानंतर ते टेपच्या मदतीने नळावर चिकटवावे लागेल. नळ पूर्णपणे झाकून टाकल्यानंतर त्यात पाणी घाला आणि थोडा वेळ सोडा. काही वेळानंतर फॉईल काढा आणि कापड किंवा ब्रशने टॅप स्वच्छ करा. काही मिनिटात टॅप नवीनसारखा चमकेल. मीठ हे उत्तम उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला 1 चमचा मीठ, 1 कप मैदा आणि 1 कप व्हाईट व्हिनेगर लागेल. हे सर्व साहित्य एका भांड्यात टाका आणि जाडसर पेस्ट तयार करा. हे मिश्रण टॅपवर लावा आणि गोलाकार हालचालीत टॅप घासून घ्या. हे मिश्रण अर्धा तास तसंच राहू द्या आणि नंतर ते पाण्याने घासून स्वच्छ करा. टॅप चमकू लागतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक नक्की करा.